नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री प्रमोद काकडे आपले बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण मराठी विषय तासिकेला सुरुवात करणार आहोत। इयत्ता 9वी विषय मराठी घटक गद्य धडा 5वा एक होती समय। समय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर समय दिसत आहे। समयीकडे पाहिलं तर लक्षात येतं की अंधकार नाहीसा करून प्रकाशमय करणारी समयी ही स्वतः जळत राहते, पण सर्वांना प्रकाशमय करते। अशा समयीप्रमाणे जळत राहणाऱ्या व समाजाला प्रकाशमय करणाऱ्या थोर स्त्री समाजसेविका म्हणजेच संत मदर तेरेसा, ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी आपले कार्य समाजाला प्रकाशमय करण्यासाठी पूर्ण आयुष्य आपलं व्यतीत केलेलं आहे। एका समयीप्रमाणे काम करत होत्या। त्यांनी आपले आयुष्य समाजासाठी वाहून घेतले, समाजातील अंधकार दूर करून समाजाला प्रकाशमयकडे नेलेलं आहे। अशाच एका थोरस समाजसेविका अनुताई वाघ एक होती समय हा धडा आपण आज अभ्यासणार आहोत। अनुताई वाघ यांच्या कार्याविषयी आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी लेखकाचा परिचय आपण पाहूया। उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक व पत्रकार। त्यांना साहित्य निर्मितीसाठी व पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्यांच्या साहित्यात गरीब, कष्टकरी, सामान्य जनतेच्या जीवनाला प्राधान्याने स्थान मिळालेले आहे। दीनवाणे अगतिक जीवन लाभलेल्या तळागाळातील लोकांविषयी लेखकांना खूप आस्था आहे। श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळता वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध। साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित। आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकाने करून दिलेला आहे। प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुलं या पुस्तकातून घेतला आहे। चला तर मग आपण अनुताई वाघ यांच्याविषयी जाणून घेऊया। एक होती समयी। काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात। आयुष्यभर आदिवासींसाठी डहाणूमधील कोसबाडीच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल। त्यांच्या निधनानं कोसबडीच्या टेकडीत हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले। अनुताईंच्या निधनानं एक व्रतस्थ जीवनाची अखेर झाली। थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थ सेवा यांचा सुरेख मिलाफ होता। वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला। विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवलाच्या कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं। भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं। कोलमडून टाकणारं वादळ पचवलं। ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले। दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी। त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं। बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवीही मिळवली। समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं। बालग्राम केंद्र सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्त्या म्हणून कामास प्रारंभही त्यांनी केला।
आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्यांचं त्यांनी पुढे वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्र होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अणुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत त्यांनी पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आपल्या आदिवासी समाजामध्ये चांगले स्थान मिळवले. रानावनात भटकणाऱ्या आदिवास्यांना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अणुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्यांनी त्या कधीच विसरल्या नाहीत. की शिक्षणाच्या दिशाहीन प्रचाराचा ध्यास त्यांनी कधी घेतला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अणुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचे कार्य स्वयंप्रकाशित होते. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मान सन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकताही नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारख्या मान सन्मान नेहमीच अणुताईंच्या शोधात भटकत राहिले. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अणुताईंनी फार मोठं काम केलेलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट केले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असंही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबर्डच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवलं त्यांचाही अशाच कामाला प्राथमिक अवस्थेमध्ये विरोध होता. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अणुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं. ते प्रत्यक्षातही त्यांनी उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर तर कधी झोपडीत वर्ग चालून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानाचा प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधीच त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबर्डच्या टेकडीवरील ही समय आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अणुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अणुताई वाघ यांच्याविषयी आपण आत्ताच हे त्यांचं कार्य आपण या पाठाच्या माध्यमातून पाहिलं. अणुताई वाघ यांनी आदिवासी समाजासाठी, आदिवासी लोकांसाठी शिक्षण त्या ठिकाणी पोहोचवलं. शिक्षणाची ज्ञानगंगा ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांचं कार्य खूप मोठं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.
या धड्यामधील आपण वाक्प्रचार व त्याचे अर्थ जाणून घेऊया. कपाळावरील कुंकू पुसले जाणे म्हणजे पतीला मृत्यू येणे, विधवा होणे. डोळ्यातले अश्रू पुसणे म्हणजे दुःख दूर करणे किंवा दुःख दूर करण्यास मदत करणे. भविष्याचा वेध घेणे, भावी काळात काय होऊ शकेल याचा अंदाज म्हणजेच या ठिकाणी भविष्याचा वेध घेणे. आता या पाठाचा आपण स्वाध्याय पाहूया. पाठामध्ये पहिला प्रश्न आपल्याला स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे. चौकटी पूर्ण करा. कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख. चौकटीमध्ये आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. अनुताई वाघ. हा प्रश्न विचारलेला आहे. रोपट्यांचं वटवृक्ष झालेली संस्था. चौकटीमध्ये याचं उत्तर आपण लिहू शकतो. बाल ग्राम शिक्षण केंद्र. ई. आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण. चौकटीमध्ये याचं उत्तर आपण लिहायचं आहे. ई. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालके. असा हा पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला स्वाध्यायामध्ये. दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. खालील घटनांचे परिणाम लिहा. घटना पहिली आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. अनुताईंचे निधन. याचा परिणाम काय आहे पाहूया. कोसबाडीच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. आ. ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. घटना आहे आणि त्याचा परिणाम दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. ई. ताराबाईंचे निधन. घटना. परिणाम अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या. असा हा आपला दुसरा प्रश्न स्वाध्यायामध्ये आहे. यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे. कार्यक्षेत्र लिहा. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्र. यामध्ये आपल्याला त्यांच्या शिक्षण क्षेत्राच्या व्यतिरिक्त त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे याविषयी आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. तर बालकल्याण, महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्य अशा या 4 चौकटीमध्ये आपल्याला हे वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांची कार्यक्षेत्र या ठिकाणी लिहायचे आहे. प्रश्न चौथा का ते लिहा. त्यामध्ये अ. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. याचं उत्तर पाहूया. केवळ शिक्षणच नव्हे तर शिक्षणाबरोबरच बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही अनुताई यांनी खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असे त्यांच्या कामाचे स्वरूप राहिले आहे. म्हणूनच शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडीच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं असं आपण या ठिकाणी उत्तर लिहू शकतो. यानंतर आपल्याला प्रश्न चौथ्यामध्ये आ. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला असा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर पाहूया. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला त्यामागे तेथे असलेल्या रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही प्रमुख कारणं होती. रूढी, परंपरा व अज्ञानामुळे लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करत नाहीत. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासून जातात. त्यांना नवीन गोष्टींची भीती वाटते. नवीन सुधारणांमुळे आपले नुकसान होईल असे त्यांना वाटते. म्हणूनच अनुताईंनी हाती घेतलेल्या कामाला प्राथमिक अवस्थेत तेथील स्थितिशील समाजाने विरोध केला. प्रश्न 5वा या ठिकाणी आपल्याला प्रश्न 5वा स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करायच्या आहेत. काही शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या शब्दांमधील कल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहे. सर्वात पहिला आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे भातुकलीचा खेळ. याचं उत्तर पाहूया. लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. छोटी छोटी खेळ भांडे घेऊन खोटा खोटा संसार मांडतात. घरामध्ये जशी मोठी माणसं वागतात, बोलतात तसेच त्यांचे अनुकरण ही छोटी मुलं खेळात करत असतात. या खेळात ते बाहुला बाहुलींचे लग्न लावतात. खोटा खोटा स्वयंपाक करतात. इतकेच काय तर यांच्या खेळातील लग्नात मानपान, हुंडा देणं घेणं या सगळ्यांचा समावेश असतो. यालाच भातुकलीचा खेळ असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा आभासमय संसारच होय. अनुताईंच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही. म्हणून त्यांचा संसार म्हणजे जणू काही भातुकलीचा खेळच होय.
किंवा होता. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भातुकलीचा खेळ हा शब्द, या शब्दांमधील कल्पना आपल्याला स्पष्ट करता आली पाहिजे. दुसरा आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे ज्ञानयज्ञ. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये अग्नी पेटवला जातो आणि त्यामध्ये विविध पदार्थांची आहुती दिली जाते, त्याचप्रमाणे अणुताईंनी शिक्षण प्रसाराचा ज्ञानयज्ञ पेटवला आणि त्यात त्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. यज्ञात दिलेली आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचते, तर अणुताईंच्या ज्ञानयज्ञातील आहुती समाजातील गोरगरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचली आणि अनेक जीवन प्रकाशित झाले. ज्ञानगंगा, याचं उत्तर पाहूया. गंगा ही भारतातील एक पवित्र नदी. असे म्हणतात, गंगेत स्नान केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणतात आणि ते तीर्थ पिल्याने माणसाचे दुःख नष्ट होऊन माणसाला सुखाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा म्हणजे ज्ञानाची गंगा ही माणसाचं आयुष्य पावन करते. ज्ञानगंगेची तीर्थ घरोघरी पोचल्याने सर्वांचे दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊन सुखाचे आनंदवन फुलेल अशी आशा ठेवून अणुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत ज्ञानगंगा नेण्याचे पवित्र कार्य केले. पुढे दिले आपल्याला पाऊलखुणा. शब्दशः अर्थ पाहिला तर पाऊलखुणा म्हणजे एखाद्या वाटेवर चालताना उमटलेल्या पावलांच्या खुणा. अणुताईंनी शिक्षण प्रसाराचा जो मार्ग अवलंबला तो मार्ग आणि त्यांनी समाजासाठी केलेले विविध कार्य म्हणजेच त्यांच्या आयुष्यातील म्हणजे पाऊलखुणा होय. थोर व्यक्तींच्या पाऊलखुणा लक्षात घेऊन त्यांच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अणुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवण्यासाठी त्यांच्या पाऊलखुणांवर चालणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. आणि पुढे दिलेला आहे आपला प्रश्न 6वा. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा असतो. त्यामध्ये अ विचारलेला आहे. व्रताने स्वतःला बांधणाऱ्या व्रतस्थ. आ दिलाय नेमाने स्वतःला बांधणाऱ्या नेमस्थ. ई दिलाय गावातील रहिवासी म्हणजे ग्रामस्थ. पुढचा ई आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिराहितच्या भूमिकेतून बघणारा तटस्थ. प्रश्न 7वा दिलेला आहे. खाली दिलेल्या शब्दांचे उपसर्ग बदलून विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. उदाहरण म्हणजे सापेक्षला विरुद्ध दिले निरपेक्ष. अनावृष्टीला आपण विरुद्ध लिहितो अतिवृष्टी. असा या ठिकाणी आपल्याला शब्दाचे काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांची विरुद्धार्थी लिहायचे आहेत. जसा पहिला दिलेला आपल्याला शब्द अनाथ, अनाथला आपण विरुद्ध लिहू शकतो सनाथ. त्यानंतर दुश्चिन्ह, सुचिन्ह. तिसरा आहे सुपीक, नापीक, पुरोगामी, प्रतिगामी, स्वदेशी, परदेशी, विजातीय, सजातीय असे काही शब्द, त्याचे विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. यानंतर प्रश्न 8वा जो की आपल्याला स्वमताचा प्रश्न असतो, तो आपण स्वमता म्हणजे आपला विचार, आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचं असतं. यातील आपला पहिला प्रश्न दिलेला आहे. अणुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दामध्ये लिहा असा एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे. त्याचं उत्तर पाहूया. समईचा प्रकाश शांत, शीतल, मंद असतो. ती सतत तेवत असते. ती स्वयंप्रकाशित असते. ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देते. त्याचप्रमाणे अणुताई या स्वभावाने शांत, शीतल होत्या. त्या आयुष्यभर इतरांच्या कल्याणासाठी तेवत राहिल्या. समईप्रमाणे त्यांनी अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचं कार्य केलं. समय ज्याप्रमाणे अंधार नाहीसा करते, त्याचप्रमाणे अणुताईंनी समाजातील रूढी परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा अंधार नाहीसा करून ज्ञान ज्योतीचा प्रकाशाने समाज उजेडात आणला. समईचा प्रकाश जसा हवाहवासा वाटतो, तसेच अणुताईंचा सहवास आदिवासी मुलांना हवाहवासा आणि आपलासा वाटायचा. समईप्रमाणेच अणुताई या देखील स्वयंप्रकाशित होत्या. यानंतर दुसरा प्रश्न आहे. समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. याचं उत्तर पाहूया. समई ही देवाजवळ लावली जाते. एक वेळ समई लावली असता समईतील संपूर्ण तेल संपेपर्यंत ती पेटती राहते. समई ही ठराविक वेळेपुरती न लावता ती देवाघरात सतत तेवलेली असते. यातूनच समईचा सातत्यपणा समजून येतो. समईची ज्योत शांत व शीतल असते. तिचा प्रकाश मंद असतो. जणू काही समय काहीही झाले तरी माणसाने संयमाने वृत्ती सोडू नये अशी शिकवणच देत असते. मंदिर असो, झोपडी असो किंवा महल असो, समई सगळीकडे सारखाच प्रकाश देते. यातूनच समईचा संयमीपणा आपल्याला दिसून येतो.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे. हा स्वाध्याय आपण वहीमध्ये सोडवायचा आहे आणि आपल्या विषय शिक्षकांना दाखवायचा आहे. आशा करतो की आजचा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन घटकासह. धन्यवाद.